एपीएमसी फळ बाजारातील केमिकलयुक्त आंब्यांवर एफडीएची कारवाई, आंबाप्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण. नवी मुंबई येथील एपीएमसी फळ बाजारमध्ये केमिकलचा वापर करून आंबे कृत्रिमरित्या पिकवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएने बाजारात धाड टाकत कारवाई केली असून काही व्यापाऱ्यांकडून आंब्यांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर आंबाप्रेमी आणि ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक सुरू असताना नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात काही व्यापाऱ्यांकडून रासायनिक पदार्थांचा वापर करून आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याची माहिती एफडीए विभागाला मिळाली होती. त्यानुसार एफडीएच्या पथकाने बाजारात अचानक धाड टाकत संशयित आंब्याचे नमुने जप्त करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आणि या कारवाईमुळे बाजारात काही काळ खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेनंतर आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुरक्षित नैसर्गिक दर्जेदार आंबा कसा ओळखायचा याबाबत ग्राहक आता अधिक सतर्क झाले. दुसरीकडे बाजारातील व्यापाऱ्यांनी ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केलं आहे. काही मोजक्या व्यापाऱ्यांच्या चुकीमुळे संपूर्ण बाजारपेठ बदनाम होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ग्राहकांनी विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच आंब्याची खरेदी करावी असे आवाहन व्यापारी संघटनांकडून करण्यात येत आहे. व्यापारी म्हणून मी हेच समजून सांगेन की अशा काही गोष्टींना न घाबरता जे रजिस्टर्ड व्यापारी मार्केटमध्ये काम करतात, जे जेन्युइनली काम करतात, जे तुम्हाला ॲश्युरन्स देतील त्या लोकांकडनं ग्राहकांनी जरूर आंब्याची खरेदी करावी. खरे आणि केमिकलयुक्त तर कोणत्या व्यापाऱ्यांना पण तसे सांगता येणार नाही. ती शेवटी विश्वासार्हतेचा प्रश्न असतो. जे जेन्युइन काम करणारी लोक आहेत, ते गाळेधारक आहेत, जेन्युइन व्यापारी आहेत, रजिस्टर्ड व्यापारी आहेत, ती लोक अशा पद्धतीची फसवणूक करून शेवटी ते कायद्याला धरूनच काम करतात. त्याच्यामुळे त्यांना काय कोणाला फसवून जाऊन कुठून इथून पळून जाण्याची काय व्यवस्था नाही आहे. तो इथं थांबणारा जो माणूस असेल आणि रजिस्टर्ड व्यापारी असेल त्याच्याकडनं तो जेन्युइनली न फसवताच काम करणार. नाही, ते आहे बरोबर तुमचं म्हणणं. तसं परवा फूड अँड ड्रगवाल्यांनी इथे कारवाई केलेली आहे आणि परीक्षणार्थी त्यांनी काही आंबे इथून पण सॅम्पलिंग केलेलं आहे आणि सीलसुद्धा लावलं आहे फूड अँड ड्रगवाल्यांनी. त्याच्यामध्ये काय रिझल्ट्स येतील ते सगळ्या जनतेसमोर येतीलच आणि जो कोण व्यापारी तशा पद्धतीत करेल त्याच्यावर रीतसर शासन कारवाई करेलच असं आम्ही समजतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई.